छगन भुजबळ भाजप प्रवेश करणार असल्याचा दावा करून अंजली दमानी यांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे। स्वतः भुजबळांनी आणि भाजपनं या दाव्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केलाय, तर देवेंद्र फडणवीसांनी अंजली दमानी यांची फिरकीच घेतली आहे। पाहूया। भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली। भाजप भुजबळांना देश पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार असल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरं तर कळलं होतं की भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार। ठाकरे गटानं भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भुजबळ आणि भाजपला शाल जोडीतले लगावले। अब छगन भुजबल जी कौन से पार्टी में जाएंगे, क्या करेंगे, उस बारे में मैं तो नहीं बोल सकता, लेकिन वो बीजेपी का चेहरा बन सकते हैं ऐसे आपका कहना है। अब अजित पवार बन गए, हसन मुश्रीफ उनका चेहरा बन गए, भावना गवळी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा, और कुछ नहीं, मैं इतना ही कहूँगा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांबाबतच्या चर्चांचा स्पष्ट शब्दात इन्कार केला। ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहेत, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये। भुजबळांनीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं। देश पातळीवर ओबीसींसाठी आताही काम करत असल्याचं सांगून दमानियांचा दावा खोडून काढ। मला कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाहीये। ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय नाही आहे, आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या, पण ठीक आहे। आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दमानियांच्या या दाव्यावरून त्यांची खिल्ली उडवली। अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील। पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहे। भाजपची जी भूमिका असते तशीच भूमिका भुजबळांची असते। भाजपचा ओबीसी आरक्षणावर जो पवित्रा आहे तीच भूमिका भुजबळांची आहे। त्यामुळे अंजली दमानी यांनी केलेल्या या दाव्यावर अजित पवार गटाचा विश्वास बसण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी हा जो दावा केलेला आहे त्यावर अंजली दमानिया यांनी नेमका काय म्हटलेलं आहे, या सगळ्यावर त्यांचं म्हणणं सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। पाहूया अंजली दमानिया नेमकं काय काय म्हणतायत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार अंजलीजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। जो पहिला प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेला होता, भुजबळ म्हणतायत की त्या असं का म्हणतायत, त्यांना कुठून माहिती मिळालेली आहे हे सगळं काही मला माहित नाहीये। मुळात हाच सवाल पहिला आहे की अंजली दमानिया हा दावा आता का करतायत आणि काय या दाव्याला प्रबळ पुरावे? नाही, कसं आहे लाघवी, आपण बरेच जण राजकीय विश्लेषक असो त्यांच्याशी चर्चा करतो, काही माध्यमांशी चर्चा करतो, खूपसे पत्रकार आम्ही रेग्युलरली बोलत असतो। पण मला डिसेंबर महिन्यात जेव्हा अतिशय
इन्फॉर्म्ड पत्रकारांकडनं कळलं होतं की अतिशय इन्फॉर्म्ड की अमुक अमुक होणार आहे, तेव्हा माझा खरा विश्वास पटेना की बाबा असं होणं शक्य नाहीये. पण काल जेव्हा पुन्हा ही बातमी अशी खात्रीलायक कळली, त्याच्यानंतर मला ते राहावेना की कोणी एकेकाळी ह्याच भुजबळांविरुद्ध, ह्याच भाजपने जनहित याचिका केली होती, त्यांच्या डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सवर केली होती, त्यांनी जे स्कॅम्स केले होते त्याच्या विरुद्ध केली होती, त्या भाजपनी आज असं का करावं असा प्रश्न माझ्या मनात पडला. आणि माझ्याच काय सगळ्यांच्याच मनात पडतोय की भाजपला झालंय काय की कोणालाही ते जितके भ्रष्ट महाभ्रष्ट त्या सगळ्या लोकांना ते असे एका पाठोपाठ एक घेत चाललेत. मग त्यांची सुरुवात अगदी आपण बघितली की कृपाशंकर सिंग असो, नारायण राणे असो, अजित पवार असो, तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, असे एकानंतर एक जो सपाटा त्यांनी चालवलाय आणि त्याच्यानंतर इतर लोकांवरच्या त्यांच्या त्या कंप्लेंट्स म्हणा, ईडीच्या धाडी म्हणा, त्यावरनं सगळंच साफ आपल्याला दिसतंय की त्यांना साम दाम दंडभेद काय वाटेल ते करून त्यांना लोकसभा जिंकायची आहे. कुठचंही म्हणजे त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता काँग्रेस फुटीच्या मार्गावरच आहे. तर हे काय चाललंय, हे घाण बघून ना राहवत नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाला राहवत नाही. म्हणून काल रात्री मी ते ट्विट केलं की बाबा कुठे फेडाले पाप, ज्यांच्या विरुद्ध लढलो आणि अशा व्यक्तींनी ज्यांनी ते डोरिन फर्नांडिस सारख्या एका बाईच्या म्हणजे तिला तिचे देणं न देता इतके 20 वर्ष रखडवलं, इतक्या निर्दयी माणसाला आज तुम्ही मोठं करताय कशासाठी? भाजपकडे काही चेहरा नाहीये का? बावनकुळे आहेत, पंकजा मुंडे आहेत, त्यांना का नाही मोठं करत? पण भुजबळांना का करतायत? कारण त्यांच्या अंगठ्याखाली आहेत, ते फडणवीसांच्या सरळ सरळ अंगठ्याखाली आहेत. आणि आज जे फडणवीस म्हणाले ते ऐकून अतिशय म्हणजे संताप झाला माझा की मी सुप्रिया सुळेंना 3दा भेटले असेल, 3दा आतापर्यंत. ते कधी तर डोरिन फर्नांडिसच्या वेळेस तिला न्याय मिळावा म्हणून ज्या राष्ट्रवादी विरुद्ध मी लढले, ज्यांचं मी कधी तोंड सुद्धा बघितलं नसतं, अशा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना मी पहिल्यांदा मेसेज पाठवला की मी तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट केला नसता, पण या परिवाराची दयनीय स्थिती बघून मला तुम्हाला लिहावंसं वाटतंय. आणि त्यांना फुल क्रेडिट की त्यांनी त्या 3 बैठका लावून त्यांच्या पक्षात भुजबळ असताना त्यांना बोलवून ठणकावून सांगितलं होतं की अशा स्त्रीला, 78 वर्षाच्या बाईला तुम्ही त्रास देऊ नका. त्याबद्दल आजही मी त्यांचा आदर आहे म्हणून नक्कीच सांगेल. पण त्यांच्या पक्षाने केलेला जो भ्रष्टाचार आहे, अमाप भ्रष्टाचार आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्र लुटला गेला, त्याबद्दल त्या पक्षालाही मी कधी माफ करणार नाही. आणि मुद्दाम मला फडणवीसांना सांगावंसं वाटतंय की ज्यांच्या विरुद्ध लढलो अशांच्या गळ्यात गळे घालायला मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही. अजित पवारांच्या, तटकरेंच्या, भुजबळांच्या विरुद्ध लढणारे फडणवीस आता त्यांच्याच गळ्यात गळे घालतायत, ते म्हणजे मी अंजली दमानिया म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही. अगदी. पण भाजपकडून असं सांगितलं जात आहे की तुम्ही चुकीचा नरेटिव्ह तयार करताय. असं काही नाहीच आहे. भुजबळ आमच्या संपर्कातच नाहीयेत किंवा भुजबळ असं करणारच नाही असं अगदी छाती ठोकपणे भाजपकडून सांगितलं जात आहे. असं त्यांनी आधी सांगितलं. करेक्ट लागवी. कसं आहे की आधी जर तुला आठवत असेल, मी एक ट्विट केलं होतं अजित पवारांबद्दल आणि ते सुद्धा तेव्हा असंच सांगितलं गेलं की नाही अजित पवार भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत. पण ते गेले ना, जवळजवळ मी ट्विट केल्याच्या 1-1.5 महिन्याच्या काळात ते गेले. आणि हे फॅक्ट आहे. फॅक्ट नसेल तर आपण कधी बोलायला जातच नाही. आणि आज जर लागवी, जर तू ऐकलं असशील की एरवी मोठा अगदी ठणका करून बोलणारे भुजबळ आज काय म्हणाले, नाही तसं काही नाहीये, माझ्याकडे काही तशी ऑफर नाहीये. आता समजा मला कोणी सांगितलं की तुम्ही उद्या काँग्रेसमध्ये जाताय किंवा राष्ट्रवादीत जाताय, तर मी म्हणेल का व्हॉट नॉनसेन्स, हे तुम्हाला कोण सांगतं, बिलकुल नाही जाणार आहे. म्हणजे असा हा जो आपण ठणकावून सांगतो तसा आज भुजबळ एकदाही म्हणाले नाहीयेत. लागवी मी मुद्दाम म्हणेल की तुमच्या चॅनलनी पुन्हा त्यांची बाईट दाखवावी, त्याच्यावरनं आपल्याला कळेल की ती त्यांची जी लँग्वेज होती, बोलण्याची पद्धत होती, ती इतकी म्हणजे मी भाजपात जाणार नाही असं कुठे एका चकार शब्दाने त्यांनी म्हटलं नाहीये. एका चकार शब्दाने नाही. उलट ते अतिशय डिफेन्सिव्ह होते की त्यांना कुठंही माहिती मिळाली वगैरे वगैरे असंच बोलून त्यांनी तो विषय टाळला. तर एखाद्याला राग आला तर तो राग माणूस बोलून दाखवतो ना. तिथे असं कुठेही वाटलं नाही. आणि मला काय वाटतं माहितीये लागवी की आपण एवढा
आटापिटा करून या सगळ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या केसेस काढल्या. 10 वर्ष मी लढले, वेड्यासारखी लढले. आणि त्याचा म्हणजे सिंचन घोटाळ्यात मी माझ्या स्वतःच्या हाताने पेपर्स फडणवीसांना दिले होते. का तर ते तेव्हा विरोधी पक्षात होते म्हणून, आणि आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये होतो म्हणून. आणि त्याचा त्यांनी वापर करून आज हे सगळे जे त्यांनी खेळ चालवले आहेत राजकारणाचे, ते अतिशय तिटकारा येतो, राग येतो हे सगळं बघून. भुजबळ म्हणतात या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर जेव्हा भुजबळांना विचारणा केली तेव्हा भुजबळांचं असं म्हणणं होतं की माझी काय घुसमट असावी, माझी काही घुसमट नाहीये, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाने मला सगळं काही दिलेलं आहे, मी आता त्या पक्षात मंत्री सुद्धा आहे, त्यामुळे मग भाजपात जाण्याचा प्रश्नच नाहीये. त्यांना कुठून माहिती मिळाली या संदर्भात मात्र काही माहित नाही असं ते म्हणतायत. नाही लागवी, भाजपात जाण्याचा कुठून प्रश्न येतोय हे वाक्य नाही म्हटलंय त्यांनी. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला जमलं तर 1-2 मिनिटात त्यांची परत एकदा बाईट प्ले करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते एका शब्दाने म्हणाले नाही. तर आता ते काय म्हणाले, आता या वयात मला कुठल्या पदाची लालसा नाही, हौस नाहीये, मला काही हौस नाहीये, हौस मला नाही. कुठलं पद मिळायची हौस नाहीये, पण मी भाजपात जाणार नाही, माझी तशी बिलकुल इच्छा नाही आणि मी राष्ट्रवादीत सुखी आहे असं एका चकार शब्दाने त्यांनी म्हटलेलं नाही. त्याच्यावरनच आपल्याला काय ते कळायला हवं. अगदी, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या काही दिवसात या सगळ्या मोठ्या घडामोडी घडतील? घडामोडी घडतील, पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर इतका वाईट परिणाम झालाय. म्हणजे आता खरं तर फडणवीसांना आपण सगळ्यांनी मिळून विचारलं पाहिजे की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हे काय चाललंय तुमचं. लोक मत देतात कुठल्या पक्षाला, जातो तो माणूस कुठे, आणि काय ती घाण करून टाकली राजकारणाची. तर मला म्हणजे एका मध्ये एक व्हॉट्सअप जोकही आला होता की याच्या पुढे आमच्या बोटाला शाई लावू नका, निवडणुकीनंतर चुना लावत जा. तर ते खरंच आहे. आता हे जे घडतंय ते बघवत नाहीये, कोणालाच बघवत नाहीये. धन्यवाद अंजलीताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.